काय आहे? आपलंच आहे. हो. अरे चल. हा काय आता मागवले? आवाज येतोय कसं तरी. बायकोने मला आज गिफ्ट दिलंय आय मसाजर. म्हणजे जरा माझ्याकडेच बघशील, आजूबाजूला बघणार नाहीस. आणि मी असं लावणार आणि बोलणार लगता है बारिश होने वाली है. हे चालू कसं करायचं? अबे बटन कुठे त्याची? अंधा कानून आहे भाई. आता बघ, शोधते आधी. लावायच्या आधी बघायचं होतं ना. आई थांब जरा. नाटकी. मला वाटलं व्हिडिओ गेम आहे का? याचीच काम होत नाही. व्हिडिओ गेम घेतला की झालंच मग गाणी वाजतात कल्याण. त्याच्यात. येस, ते मोबाईलला कनेक्ट पण होतं वाटतं ब्ल्यूटूथने. ते आपल्याला सर्च आता हे काय करायला करू? लागेल. ते डोळ्याला लावू, मग काय फील होईल तुला. काहीतरी होते डुकडुक डुकडुक होते, व्हायब्रेट होते. हलतंय काहीतरी रे आतमध्ये. बंद झालं. ते चार्ज नसेल maybe. डोळे बंद गोळे करायचे. गोळे 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 हलतंय. हा, कारण तुझे डोळे मसाज होत आहेत. ते मसाजर आहे, आईज मसाजर आहे. हा काय? चांगले गिफ्ट देणं चुकीचं आहे माणसांना. ए पण गरम भाई, गरम गरम लागते. ती बॉल ना असे असे हे होते आतमध्ये. पण छान वाटते की नाही वाटत आहे? की माझे पैसे वाया गेले? वारले वारले पैसे तुझे, वारले भाई. शर्ट जाऊ दे, ठीक आहे. हे हलते हलते फुसफुस होते भाई काहीतरी. नौटंकी या फालतूची. अरे खरंच होते भाई, तू लावून बघ. फुसफुस फुसफुस करते. हे माझ्या वेगळं तूच वापरशील. हे ना, हे डोकं बिकं पण नापतंय बघ इकडनं. हा, म्हणूनच ते घेतलंय ना, यूज वाली गोष्ट. बर्थडे कोणाचा, गिफ्ट कोणाला? तुलाच येते गिफ्ट. शाण्या नाही हात लावणार मी, नको टेन्शन घेऊस. हा, मला नाटकी बघितले फालतूची. माझ्या वस्तू वापरतो, हेअर ड्रायर वगैरे, तेव्हा नाही बोलत असं. ठीक आहे ना. हा. ए, चिक बिक, चिक बिक, चिक दुसरं तर चेक कर का, ते एकावरच हे करणार आहेस? थांब ना 2 मिनिटं. बंद तर करू दे. हे फुसफुस बंद झालं. हा, कसं वाटतंय? गरम गरम वाटते. याला बंद कसं करायचं? आज 4 ऑगस्ट आहे. उद्या हिरोचा 30th बर्थडे आहे. आजपासूनच सेलिब्रेशन चालू. तिशीत जाणार आहे, तिशीत. मोठा होणार माणूस होणार आता हा. हे काय, हे कसं करायचं? डायरेक्ट लावायचं? मला पहिलं वाटलं गाडीत काहीतरी आणलंय. गाडी हो, ते गाडीला पण लावू शकतो. कसं काय? हा, हं. अरे गाडीतच लावायचंय मला. ते गाडीलाही लावू शकतो. आणि असं बस ना तू मागे टेकून आणि ते चालू कर. चालतं करू दे. अरे, ते विदाउट स्विच पण चालू होतं नाही वाटतं. बघ. हा काय? चेक कर त्याला बटन्स आहेत का. नाही रे. अरे, इथे ऑन बटन आहे मे बी. हे काय आहे? हे काय, विदाउट स्विच पण लागतं? नाही लागत. अच्छा, नाही लागत. ओके, बघ असं टेक मागे. ही मानसिकी अशी. भाई साहब, आज मेरा होईना मसाज. भाई 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 भाई. नखरे. अरे डोकं असं करते. बरे, बायकोची गरज नाही. हा, माझंच काम चौपा करायला घेतली गिफ्ट. रिटायरमेंट बाई. असं वाटतंय गिफ्ट आवडले का? पण गिफ्ट आवडले, मजा येते ना. अरे, म्हणजे काम सोडून आता हेच करत बसणार वाटतं. पश्चाताप होणार वाटतं गिफ्टचे. तुझी रिटायरमेंट बाई, तुला सुट्टी. चलो, आता नेक्स्ट शॉपिंगला जाऊया आपण. येस. लिस्ट इंटरेस्टेड पोडका.
कसं वाटतं उद्या तुझा बर्थडे? बिलकुल. टेन्शन आलं का? मी खूप लुटेल म्हणून. आयुष्यातली 29 वर्ष गेली ना. 30 वर्ष. गाडी घेतल्यापासून स्कूटीवरून फिरणंच बंद केलं आम्ही. कारच. कुठेही जायचं असेल, शॉपिंगला जायचंय, कार. चला डे. आता बघू पण शॉपिंग बर्थडे बॉय करतोय की बर्थडे बॉयची बायको करते. बड्डेची बायकोच करणार असं वाटतंय. ठीक आहे ना, मग बर्थडे बॉयचं रिटर्न गिफ्ट. बर. येस. जेब किसका कटेगा पता नहीं भाई. जेब तो हमेशा पतिदेव का ही कटता है और उसका ही कटना चाहिए हमेशा. बराबर ना? ठीक आहे भाई. आता एकुलती एक आहे म्हणून. अच्छा. दुसरी आली की बघू. सगळ्यांनाच एकुलते एकच असतात रे. ठीक आहे रे. बघू. बाग बाग. शॉपिंग साठी निघतो पण आधी पेट पूजा इम्पॉर्टंट आहे. साहेबांना पहिली पेट पूजा करायची असते. नुसता फोन. बायकोची पोरी नाही, पोस्ट रिपोस्ट करतो. ओके. निघालेलो शॉपिंग साठी ना. इथे काय करतोय रे मग? खावाला आलो खावाला. नखरे बघा दोघांचे. शॉपिंगला फायनली आलोय. बघू आता करतोय की फक्त बघतोय. शॉपिंगला आलोय तरी साहेब क्लायंट सोबत. अजून भरपूर फोटो भेटले. अजून 2 फोल्डर अजून बाकी. 3 पेक्षा जास्त नखरे. अशा प्रकारे ह्या साहेबांना काही आवडलेलं नाही आणि आम्ही चाललो रिटर्न. नखरे. काय झालं शुभम? आवडे नाही मेरे को. एवढे तर छान छान होते कपडे. मूड नाही शॉपिंग. अरे देवा, पैसे वाचवले पोराने माझे. कसं व्हायचं सर. आज गेल्याने जोडून बसलंय. वेस्ट साईडला सेल असल्यामुळे खूप गर्दी होती आणि आम्हाला काही आवडलंही नाही. त्यामुळे आम्ही काही न घेताच घरी निघालो. पेटो का? हा पेटो आता. जसं काय माझाच बर्थडे असं वाटायला लागलंय मला. झाली नाटकी करून. फालतूगिरी करायला एक्सपर्ट एकदम. हा आधी फोटो घे आमचा. फोटो घे भाई, फोटो घे. अरे फोटो घे. अरे सोड ना. ए नाही ना. ती कॅन्डल इम्पॉर्टंट आहे मला त्या टाइम पेक्षा. किती वाजले बोल? 12 वाजले. 4 मिनिटे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ए जिंगाला लावू, जिंगाला लावू. शी यार बाय. चला झाला? झाला? आम्ही चाललो. ऑडियन्सला सांगितलं. की नाटकी रे देवा. पकड आहे आता. ये भाई कॅन्डल जपायची आहे आपल्याला. आहेत ना अजून 4. हॅपी बर्थडे. थँक्यू. पोरांना दे. घे तू दे, तुझा बर्थडे आहे. पोरांना घ्या. बंटी बाबली आता तरी खा मेल्या गोड. कॅमेरा फिरव त्याच्याकडे. नाही मला नको. घे थोडा तरी घे. कॅमेरा तर घे यार पागल. सगळं पसारा दाखवतोय हा मुलगा. बस काय ते त्याच्यामध्ये येतात ना ते झालं. तू सिनेमा मध्ये घेतली का? चालू आहे हो. का? प्रसाद एक दोन प्रसाद खात
नाटकी उगाच नाटकी फालतूची नाटकी. हा तुम्ही प्रसाद घेता असं हे घे बाई. बाबा मला आचमन करा. येस मस्त रात्रीच्या 12 वाजता सेलिब्रेट केलेले आहेत. हे 2 मेंबर स्पेशली ऐरोलीवरून आलेले आहेत दादाचा बर्थडे म्हणून. माझं असतं तर नसते आले दादाच्या बर्थडेला. बघा बघा कसं तोंड लपवायचं चाललंय बघा. सगळ्यांच्या आम्ही सगळ्यांच्या हे- birthday ला. असं नाही हे- त्या सगळ्यांच्या birthday ला आहेत हा. ना. हे 2 माणसं आहेत लग्नाच्या दिवसापासून आहेत आपल्याकडे. तोरणाला लावलं. हो बाबा खूप तोरणाचा मदत करणारे लगेच जाऊन येणारी पोरं. तोरणाचा झेंडा काढलाय भावानं. तो दिवस कुठे आठवणार तो दिवस विसरणारच नाही कोण. बर्थडे बॉयची सुरुवात. रोज सकाळी शंका वाजूनच देवपूजेची सुरुवात होते. झालाय लेट मूवीला. कळतच नाही. कळत एक तर नाही. एवढे प्लॅन केलेले सगळे कॅन्सल केले माझे. Everything सकाळी 8 वाजता उठून मूवीचे तिकीट्स काढले त्याच्यात पण लेट. साहेबांना आजच बरोबर खूप झोप येत होती. प्रेशर होतं ना डोक्याला. अच्छा कसलं प्रेशर मोठा झाला त्याचा. मोठा झाला 1 वर्ष. थांब थांब अजून उद्यापासून होशील. आजचा दिवस आहेच बालिश. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे समजेगा तू छोटे. ओके गुड मॉर्निंग. आज मिस्टर मालाडकरचा बर्थडे आहे आणि त्याने माझी सगळे प्लॅन 3-4 प्लॅन बनवलेले सगळे फ्लॉप घालवले अचानक कॅन्सल करून. आणि आता आम्ही कुठे चाललो तर मूवीला. प्लॅन कॅन्सल करायसाठीच असतं. आणि मूवी बघायला पण कुठे घनसोलीवरून डायरेक्ट कुर्ला. का कुर्ल्याला काय चाललंय काय. कुर्ल्याला आपण ह्याच्यासाठी चाललोय. तिकडे 4DX चा एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि इकडे कुठेच अवेलेबल नव्हता. मग आज तर बर्थडे बॉयचं ऐकायला पाहिजे. काय करणार. 11:15चा शो आहे. 11 वाजले तरी आम्ही अजून ऐरोलीत आहोत. 11:15लाच पोहोचतोय. ट्रॅफिक लागल्यावरती गोविंदा गोविंदा. तू माझं स्टार्टिंग मिस कर बघ मग तुझा बर्थडे कसं स्पॉइल करते. आयुष्यात हेच पाहिजे. डर के आगे जीत है. रेडिओवर गाणी लावली आणि बोल करतो. मोबाईल इथेच आहे लाव की. सगळी कामं मिस करायची बर्थडे म्हणून. असं कंपल्सरी नाहीये. बर्थडे बॉयने काहीतरी केलं पाहिजे. हे काय ड्राईव्ह करतोय ना बाई. नाही मी करते. हे ना मी कुठे ड्राईव्ह करतो. देखता नाही नुसतं घे ना एवढंच चालू असतं. अशा प्रकारे आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहेत. 11 झालेले आहेत. आमचा 11:15चा शो आहे. पोचायला अजून 37 मिनिट्स दाखवत आहेत. मस्त लाल 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 आहे भावा. पोहोचू ना. आयुष्य खूप सुंदर आहे. मागणं तिकीट काढलंय तुझ्या 4Dच्या नादात. आयुष्य खूप सुंदर आहे. सगळ्या याच्या गोष्टीचा 4D बघायचा होता साहेबांना बर्थडे बॉयला. आणि आम्ही अजून ट्रॅफिक मध्येच अडकलोय. आयुष्यात अनुभव घ्यायचे. अरे पण पैसे दिलेत त्याचं काहीतरी वसूल पण झालं पाहिजे की नाही. क्यों? स्वीट है, सालों से साथ में है, सबको ऑन पसंद टाइम भी पहुंचलो है. आम्ही. प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम There are people who don't know that they're getting 60% off on their shopping bills when ऑन they टाइम shop on पोहोचलो Mission. Here, have your rugby power. Emotional and most fun Spider-Man adventure yet.
There's huge action, plenty of surprises, and performances that we're really proud of. मूवी बघून झालेला आहे. ऑन टाइम मूवी बघितलेला आहे. आता साहेब कुठे घेऊन चालले आम्हाला? चला भटकूया. नो प्लॅन. भटकायची काम. नो प्लॅन. फक्त भटकायचं. मस्त गाडीत बसायचं आणि हिंडायचं. कुठे जायचंय माहित नाही. कुठे घेऊन चाललास? काय माहिती. मग काय गाडी घेऊन चालले काय? गाडी घेऊन मॅगडीला खायला थांबलेलो. बघा बड्डे बॉय. झोप इम्पॉर्टंट आहे इकडे पण. झोप खाऊन पण नाही आलं त्याच्या आधी झोपायचंय. बड्डे बॉय बिचारा आज पण मॅगडीच खातोय. झोप काढून झाली आहे. नॅप बोललं तिला. नॅप. ओके. जुन्या रोडनी मस्त आम्ही चाललेलो आहोत. मोकळा आहे रस्ता. आजकाल वीकडेज आहे. बघू आता. फुल दुःखात आहे लोणावळा. टाइम लॅप्स करते. धुकं मस्त मस्त धुकं. संध्याकाळचे 6-7 झाले आणि लोणावळ्यामध्ये धुकं बघताय. सो गाईज आता आम्ही आलोय सनसेट कॅफेला. जे खंडाळा घाटात आहे. माहीत नाही गर्दी असेल का नाही. आम्ही हे एक इंस्टाग्रामवरून बघितलं होतं रीलमधून. बघू शकता व्ह्यू कसा आहे. सनसेट कॅफेमध्ये आम्ही कॉफी घेतली. मस्त व्ह्यू एन्जॉय केला. खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओ काढले जे तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. आणि मग आम्ही निघालो डिनरला. डिनरला आलेलो आहे आम्ही मस्तपैकी मटण हाणायला. मी तरी मटण हाणणार आहे. बघू आता शुभम काय हाणतोय गाडी पार्क करून. लागली आहे बिलकुल नाही. मग काय एवढं पळतोय पुढे पुढे. बायकोने हाकललंय मागून. हो ना. पुढे बघतोय आधी कसं काय पेटपुरी सोय करू शकतो. हो ना. फुल ढाब्यावर आलाय. मावळे बिवळे आहेत फुल उभे. सजवले तर ह्यांनी आहे मस्त. बस आता चव पण पाहिजे. सगळं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. परिसरामध्ये सगळ्यांनी असं सगळं केलेलं आहेत गोष्टी. तुम्ही बघाल. छान सजवलेलं आहे एकदम. ज्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या गोष्टी यांनी सगळ्या सजवलेल्या आहेत. ही माझी कझिन आहे जी नेव्ही ऑफिसर आहे. ती एका कॉलवर लगेच भेटायला आली आम्हाला. मग आम्ही एकत्र मस्त डिनर केलं. खूप साऱ्या गप्पा मारल्या. खूप दिवसानंतर भेटलेलो होतो. खूप भारी वाटलं तिला भेटून. जेवण वगैरे झालं. मस्त पोट भरून मटण खाल्लं. मटण भाकरी कुस्करून एकदम. बड्डे शुभमचा होता. बस आजही लाड माझीच चालू होते फुल एकदम. दिसतच नाही शुभम तुला इथला. शुभम जेवण कसं वाटलं? छान होतं जेवण. आलेलो लोणावळ्यात तर कधी पण ट्राय करा. टेस्ट चांगली आहे. ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे. कुठे आलेलो आपण? पाटीलवाडा. ओके. ओ साहेब संपला बर्थडे. चला घरी आता. कंटाळा आलाय कंटाळा.
कशाचा झोपायचंय गाडी. झोप आता, मग बर्थडे संपला, गाडीत पण झोपू शकतो तू. गुड नाईट. गुड नाईट.